नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थाबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. गायींचा चाललाय आराम आणि माझं पण ना आज कामं आवरले ती, तर म्हणलं चला आज सकाळी सकाळी कामं आवरले ती तोपर्यंत व्हिडिओ घेऊया. तर उभा आहे त्या सगळ्या आणि पाऊस नाही बरं का, असं कोरडं कोरडं झालंय, चांगलं वाळलंय. आता बसायला पण यायला लागले गायींना. आणि ही हो का ही गाय आली ना समोर, तर बघा कशी वाटती सांगा तुम्हाला. खराब वाटते का तिची तब्येत चांगली वाटती? तर आता तिला 6वा महिना लागलाय. आणखीन एका महिन्याने तिला पण आठवायची. आणि आणखीन एक काय 2 संगतीच आहे त्या बघा, लांब आहे ती, दिसत नाही. खाली बसली हो काही बसलेली दिसते बघा. तिला पण 6वाच आहे. 8 दिवसाच्या फरकात दोघीजणी आहे त्या. आणि तर 1 महिना झाला की ह्यांना पण आठवायचं आणि ह्यांना पण ह्याची पेन चालू करायची, गर्भिणीची. आणि मग ह्यांची तब्येत पण अजून सुधारती बघा. चांगली आहे ही पण गाय दुधाला. आणि काल काय व्हिडिओच टाकणं झालं नाही, परवा दिवशी व्हिडिओ टाकला होता मी. तर छान चालला आहे बघा, चांगला सपोर्ट दिला आहे तुम्ही. आणि काल राहून गेला टाकायचा. काय होतं, सगळी कामं आवरता वेळ होतो आणि कोणतं आलं, पाहुणं आलं. ते पाहुणं आल्यावर मग कोणतं असं थोडं आलं आणि गोंधळ झाला की कामाचा पण गोंधळ होतो आणि राहून जातं आणि उरकत नाही ती. किती पण कामं करा, कामं काय उरकत नाही ती. गायींचं करून घरातलं करायला जायचं, घरातलं करायचं, व्हिडिओ काढायचा, ह्या सगळ्या गोष्टी करेपर्यंत ना भरपूर वेळ लागतो बघा, टायमिंग जातं. आणि मग बाकीचं होतं कसं तर, पण व्हिडिओचं काम मागं राहून जातं. तर आपलं व्हिडिओचं काम झालं पाहिजे, दररोज एक व्हिडिओ पडलाच पाहिजे डेली. तर मग म्हणजे नियमच आहे ना तसा की व्हिडिओ रोजचे रोज पडला पाहिजे. पण काय करणार, व्हिडिओ पशीच येतं, सगळी कामं होऊन जाते ती, पण व्हिडिओच काढायचा राहून जातो. तर मी आता एका कमेंटवर बोलते बरं का. एक कमेंट मला काय आली ती, मी ती वाचली, रिप्लाय पण दिला आहे त्या कमेंटला. आणि खूप छान व्हिडिओ बनवता मावशी. मला एवढं भारी वाटलं, एवढं माझं मन भरून आलं ना. तर मला मावशी म्हणायला खरंच कोण नव्हतं बरं का. तर मला प्लीज मावशी म्हणलेलं खूप आवडतं. कारण का तर मला बहीण नाही सक्की, फक्त भाव आहे. आणि मावशी म्हणायला खरंच मला नाही कोण. तर मग खरंच खूप भारी वाटलं मला मावशी म्हणलेलं. आणि मनापासून थँक्यू बरं का, आणि धन्यवाद मला कमेंट केल्याबद्दल. तर खरंच खूप छान कमेंट असते त्या, आणि त्या कमेंटनंच मला उत्साह येतो व्हिडिओ बनवायला. आणि मग व्हिडिओ बनवू वाटतो. एक दिवस जरी नाही व्हिडिओ टाकला ना, तर मग असं वाटतं की आज आपला व्हिडिओ नाही, असं होऊन जातं. तर कामं तर बंदच नसते, चालूच असते ती. मी कामातनं वेळ काढती, बनवण्याचा प्रयत्न करत असते, होता होईल एवढा बनवत असते व्हिडिओ. आणि एका दिवशी असं मग काहीतरी थोडंफार असलं तर राहतं बरं का, तसं नाही असं नाही. आणि खरं खूप भारी वाटलं बरं का. तर आणखीन असं कमेंट भरपूर असते त्या बरं का. आता एक आणि आणखीन एक कमेंट काय होती की एवढं सगळं घरातली कामं करता, एवढ्या सगळ्या गायींचं काम करता, आणि एवढं सगळं करून तुम्ही व्हिडिओ पण काढता, तर खरंच खूप असं तुम्ही मोठं काम करताय बरं का. तर किती छान कमेंट आहे बघा ती पण, की सगळं करता तुम्ही मॅनेज, आणि खूप छान वाटतंय. तर धन्यवाद बरं का, थँक्यू. खरंच खूप भारी वाटली ती पण कमेंट मला वाचून. आणि ती कमेंट ना मी माझ्या आईला पण वाचून दाखवली. म्हणजे तिला व्हिडिओ, मोबाईल नाही तिच्याकडे, मोठा लहान मोबाईल आहे. आणि माझी मावशी आली ती, तर मावशीच्या मोबाईलमध्ये मी माझं चॅनल काढून दिलं आणि म्हणलं मी व्हिडिओ बनवते, बघत जावा. एवढं वेळ लागलं त्यांना, एवढं वेळ लागलं व्हिडिओ बघायचं की अक्षरशः 2-2, 3-3 तास व्हिडिओज बघत बसले. आणि किती छान बोलती, खरंच छान व्हिडिओ करती.
तर खूप भारी वाटतंय. आता माझ्या आई आणि मावशी वारीला आलत्या, संगती होत्या. कमीत कमी त्यांनी ना एक 6-7 दिवस संगती घालवलं. बहिणी बहिणी खूप छान राहते त्या. आणि एकामेकीचं तुझं माझं पटन आणि तुझ्याशिवाय करमना असं पण त्यांचं असतं बरं का. खरं खूप भारी वाटतं. आणि व्हिडिओ बघते ते तर आज माझी मावशी व्हिडिओ बघते का. थँक्यू बरं का मावशी, तू पण माझं व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि थँक्यू माझ्या आईला पण, कारण का आई म्हणती तिला कळत नाही बरं का. तर ती काय म्हणती, असं लाईक करते ती ना, तिला कळत नाही तर ती म्हणती मी कमेंट केली तुला, मी पण केली, जयश्रीनं पण केली अशी सांगते. मग मी हसती बरोबर म्हणते. आता कसं कळत नसतं त्याला, काय असतं तेव्हा. तर त्यांना पण भारी वाटतं आणि कुणाला पण सांगते, म्हणते बघा की किती भारी बोलती, तिला बोलायला पण लई छान येतं आणि व्हिडिओ पण लई छान बनवती अशी म्हणती आणि सगळ्याला आनंदाने सांगते. तर तिला आता रिचार्ज करायसाठी फोन आलता, मला रिचार्ज कर म्हणून. तर करणार आहे मी आता रिचार्ज. तिला संपला आहे, तिचं बोलायला लागतं तिला फोनवर. आणि व्हिडिओ आता बघू. दिलता बरं का, मोबाईल पण दिलता मी तिला. माझा पहिला जुना मोबाईल होता ते दिलता, पण तिला काय कळतच नाही त्या मोबाईलमधलं. महागारी आणून दिला मला, म्हणजे नको तुझा मला कळत नाही, काय तर होईल. म्हणलं होऊ दे, तरी पण बघ तुला तेवढंच करमल. तर नाही तिला समजलं. आणि आता मावशी गेली, मग आता कुठं व्हिडिओ बघती काय माहिती. तर आता तिला नाही करमणार, आता मामाकडे बघणार आणि मामाला म्हणणार मग मला काढून दे व्हिडिओ काढून दे व्हिडिओ असं होणार. तर बघू, मी मोबाईल देण्याचा प्रयत्न करीन बरं का नक्कीच. आता नवीन घ्यायची तर काय माझी परिस्थिती नाही बरं का. तर सेकंड का होईना पण असा बघून देईन तिला मोबाईल देईन. तर आणि खूप छान कार्य करता, एवढं सगळं सांभाळून गायींचं, एवढा घर संसार सांभाळून. सलामत आहे तुमच्या कार्याला. एवढं एवढी छान कमेंट केली तर किती छान वाटेल बघा तुम्ही, किती मस्त वाटते. आणि तुमच्या दुधाला आता रेट किती आहे. तर आता तुम्हाला आणि महत्त्वाचं मी ही आणल्यावर पण व्हिडिओ बनवला होता बघा, गायींना खाद्य आणल्यावर, आणि थोडासा बदल केला खाद्यात, क्वालिटी पण वाढलं आणि दूध पण आपलं वाढलं म्हणून. तर दूध नाही बरं का एवढं अजून वाढल्यासारखं, पण क्वालिटी मात्र वाढली. तर 40-42 रुपये दर बसायला लागला आपल्याला, कारण का SNF पण वाढला आणि फॅट पण वाढली. तर त्याच्यामुळं तर तिथं दूध नाही वाढलं आणि क्वालिटी जरी वाढली ना तरी आपल्याला परवडतंय का नाही बघा तुम्ही. आणि गायींची तब्येत महत्त्वाची सगळ्यात. 1 लिटर दूध कमी निघू द्या, पण गाई आपल्या चांगल्या राहिल्या पाहिजे त्या. आणि दूध किती जातं तर मी सांगतेच व्हिडिओमध्ये. दूध तर माझं 100 लिटरपर्यंत जातं. कधी थोडंफार कमी भरतं 100ला, कधी 100 होतं. रोज रेग्युलर तीच दूध निघत नसतं, कधी जास्त निघतं कधी कमी निघतं असं होत असतं. तर 100 लिटरला ही नाही कमी पडत नाही बघा. आणि खरंच एवढं असं भारी वाटतं ना. तर असंच व्हिडिओ बघत जावा, असं छान छान कमेंट करत जावा आणि खूप सारा सपोर्ट करत जावा आपल्या आबांच्या लाडक्या ताईला. तर खरं भारी वाटते बरं का, मनापासून धन्यवाद माझ्या यूट्यूब फॅमिलीचे आणि थँक्यू बरं का. तर कसं वाटते तर माझा व्हिडिओ आणखीन मला कमेंट करत जावा. आणखीन मी कशावर व्हिडिओ बनवू त्याच्यावरती सुद्धा कमेंट करत जावा, त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवीन. आणि ही बघा आपल्या गाई कशा दिसते त्या, कोण बसलंय कोण उभा आहे. जास्त उभाच आहे त्या सगळ्या, रवंत चालू आहे पण एकदम शांत बसले त्या. आणि असं तुम्हाला चिक्कल वाटेल पण नाही, चिक्कल नाही अजिबात. कोरडं झालं आहे चांगलं, बसायला यायला लागले आता. त्यामुळं नाहीतर शेडमध्येच बसते त्या, मग त्यामुळे ही बाहेर बसले त्या. आणि ऊन नाही, असं शिरवाळ आहे आणि फ्रेश वातावरण आहे, त्यामुळं पण त्यांना चांगलं वाटतंय बसायला. त्यामुळं ती अशा बाहेर येऊन बसले त्या. पाणी ती पिऊन झाले आणि पाण्याची टाकी पण तुम्हाला दिसती व्हिडिओमध्ये मांडलेले. आतमध्ये पाणी भरायचं फक्त, मनानं तहान लागली की पाणी पिते त्या. ही मुक्त गोट्याचा फायदा आहे बघा. तर कसं वाटतंय बघा तुम्ही, मस्त वाटतंय का नाही असं गाई शांत उभा राहिलेल्या बघून. तर चला असंच आपल्या व्हिडिओला सपोर्ट करत जावा, असंच आपल्या आबांच्या लाडक्या ताईचं चॅनल पुढं न्या. खूप सारं प्रेम द्या, खूप सारा आशीर्वाद द्या. आणि
चला सर्वांना आपल्या आबांच्या लाडक्या ताईचा मनापासून एकदा श्री स्वामी समर्थ.